राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये देखील अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 6 घोषणा। सध्या जर विचार केला तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य देशातील शेतीला आहे, अशी ग्वाही देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या असून या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 6 घोषणा करण्यात आल्या आहेत। नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारे नुकसान भरपाई। सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे। आता तब्बल 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम ही सध्या वाटप सुरू झाली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाईसाठी कोणते जिल्हे पात्र आहेत, सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। मोठी बातमी, बीड जिल्ह्यामध्ये 30,22,69,903 रुपये वाटप, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी बीड देखील जिल्हा पात्र असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सद्यस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 30,22,00,000 रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे, कारण की ई-केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। सोयाबीन खरेदीला पुन्हा 6 दिवसांची मुदतवाढ। सध्या जर विचार केला तर आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती। त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखीन काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता। तो प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्री यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। तूर आणि उडीद उत्पादकांसाठी अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाची घोषणा। पुढील 6 वर्ष राबवणार विशेष योजना। सध्या जर विचार केला तर आता आयात कमी करून कडधान्य उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली आहे। पुढील 6 वर्षांमध्ये देशाला कडधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्याची घोषणा करण्यात आली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये देत आहे। ही रक्कम त्यांना वर्षाला 3 समान हप्त्यांमध्ये मिळते। एका हप्त्यामागे एका शेतकऱ्याला 2,000 रुपये मिळतात। आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 18 हप्ते दिले आहेत। त्यानुसार आता शेतकरी 19व्या हप्त्याचे प्रतीक्षेमध्ये आहेत। तसंच आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। आता 19वा हप्ता हा आता 24 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर राज्यातील नमो शेतकरी योजनेचा देखील 6वा हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच की आता एकूण 4,000 रुपयांचा लाभ हा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांनी 7/12 आधारशी लिंक करून किसान कार्डचा लाभ घ्यावा, शेतकऱ्यांना आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना शासनामार्फत व कृषी विभागाकडून सुचवण्यात येते की ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपला 7/12 आधार कार्डशी लिंक करून घ्यावा। त्यामुळे शेतकऱ्यांना एक फार्मर ID मिळणार आहे। त्याद्वारे भविष्यातील
सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होईल। जर फार्मर आयडी बनवला नाही तर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, सोसायटीचे कर्ज, पीक विमा, पीक कर्ज, दुष्काळी अनुदान आदी शासकीय पुढील योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्याचे आवाहन केले जात आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये थंडी कमीच राहणार, हवामान खात्याचा अंदाज। सध्या जर विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये राज्यामध्ये थंडीचा कडाका कमीच असल्याचे दिसून आले आहे। फेब्रुवारी महिन्यातही देशामध्ये किमान तापमान सरासरीच्या वर राहणार असल्यामुळे गारठा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले आर्थिक सर्वेक्षण। भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, विकास दर 6.3 ते 6.8% दरम्यान राहण्याचा अंदाज। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर केले आहे। या सर्वेक्षणामध्ये पुढील वर्षाचा जीडीपी वृद्धी दर 6.3% ते 6.8% दरम्यान असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये होणार वाढ। सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांपासून राज्यातील महिलांना 21 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार आता मार्च महिन्यानंतर राज्यातील महिलांना 21 रुपयांचा हप्ता हा दिला जाणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे। कापूस खरेदी, सीसीआय कडून 25,000 क्विंटल कापसाची खरेदी। सध्या जर विचार केला तर भारतीय कपास निगम अर्थात सीसीआय कडून चाळीसगाव येथे गत 70 दिवसांमध्ये 25,000 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे। सद्यस्थितीमध्ये आवक वाढली असून जागे अभावी 8 दिवसांसाठी खरेदी थांबवण्यात आली आहे। 7,471 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येत असून दर दिवशी 40 वाहनांमधून कापूस विक्रीसाठी येत असल्याचे चित्र आहे। केळी भावाची जोरदार मुसंडी, बऱ्हाणपूर बाजार समितीमध्ये 1,000 रुपयांवरून 2200 रुपये प्रति क्विंटल भाव। सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या डिसेंबर अखेर 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असलेल्या केळीच्या भावाने तब्बल 2,200 रुपये प्रति क्विंटलवर मुसंडी मारली असल्याचे सध्याचे चित्र आहे। मागील वर्षाचे 233 कोटी रुपयांचे पीक विमा देयक शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा, रविकांत तुपकर यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर आता रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता मागील वर्षाचे 233 कोटी रुपयांचे पीक विमा देयक शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा अशी मागणी देखील रविकांत तुपकर यांनी केली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचे वितरण होणार आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। त्यानुसार आता लवकरच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पाहूया। बहिणींना धास्ती, निकषांनुसार ऑनलाईन पडताळणी। सध्या जर विचार केला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची ऑनलाईन रित्या पडताळणी करण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची सध्या धास्ती वाढली असल्याचे चित्र आहे। दरम्यान आता अनेक महिलांनी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज देखील केला आहे। त्यामुळे त्यांची नावे आता वगळण्यात येत आहे। मोठी बातमी, नाशिक जिल्ह्यात 4,43,98,742 रुपये वाटप, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे। मात्र ही रक्कम सरसकट नसून फक्त पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यावरती जमा होणार आहे। सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,43,00,000 रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। शेतकरी कर्जमाफीला विरोध नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार। सध्या जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून स्पष्टीकरण दिले आहे। मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे कधी म्हणणार नाही असे म्हणत अजित पवारांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली। तसेच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी 4 ते 6 महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी सांगितले आहे। 400 हेक्टरवरील फळ पीक विम्यामध्ये तफावत। सध्या जर विचार केला तर आता पीक विम्यातील गोंधळ केवळ कांदा पिकावरच नाही तर फळ पिकावर देखील झाल्याचे सध्या समोर आले आहे। त्यानुसार 400 हेक्टरवरील फळ पीक विम्यामध्ये तफावत असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे।
नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईचे वितरण सुरू. सध्या जर विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. आता नांदेड देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून तब्बल 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता नांदेड देखील जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरच नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन दरासंदर्भातील बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर बीड येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 38 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3,900 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,000 रुपयांचा आणि सरासरी दर 3,950 रुपयांचा मिळाला आहे. शेतकऱ्यांची चिंता मिटली. सध्या जर विचार केला तर आता बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जात आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असून आता अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.